सोलापूर येथील साई सुपरमार्केटच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त परमपूज्य स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या श्री ज्ञानेश्वरी भावकथेचे आयोजन 2 ते 8 जानेवारी दरम्यान करण्यात आले असून त्याची तयारी पूर्ण झाल्याची माहिती मुकुंद भट्टड यांनी दिली। श्री ज्ञानेश्वरी भावकथा दिनांक 2 ते 7 जानेवारी दररोज दुपारी 3:30 ते 7:30 तर सोमवार दिनांक 8 जानेवारी रोजी सकाळी 9:30 ते 12:30 या वेळेत होईल। यासाठी दमाणीनगर येथील शुभम हॉल ग्राउंडवर भव्य स्टेज उभारण्यात आले आहे। त्या ठिकाणी 2 जानेवारीपासून दररोज सकाळी 8 ते 11 या वेळेत ज्ञानेश्वरी पारायण होणार आहे। तसेच शोभायात्रा दिनांक 2 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजता दमाणीनगर येथील स्वादिष्ट हॉटेल जवळील हनुमान मंदिरापासून निघणार आहे। परमपूज्य स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज हे पंढरपुरात आले आहेत अशी माहिती भट्टड यांनी दिली। श्री गोविंद गिरीजी किशोरजी व्यास यांची पारायण आणि कथाचा कार्यक्रम चालू होणार आहे। ज्ञानेश्वरी बोध कथाचा त्याची तयारी जवळजवळ सगळी पूर्ण झालेली आहे। गुरुजीचं आगमन पंढरपूरला झालेलं आहे। गुरुजी आज संध्याकाळी सोलापूरला 5:30-6 वाजता येत आहेत। उद्या सकाळी 8 ते 11 पारायणचा कार्यक्रम आहे। तरी पारायणाला सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने येऊन याचा लाभ घ्यावा। तदनंतर दुपारी 1:30 वाजता कथेची यात्रा दमाणनगर परिसरातील हनुमान मंदिरकडून निघणार आहे 1:30 वाजता आणि ती 3 वाजता 3:30 वाजता सभा मंडपमध्ये येईल। त्याच्यानंतर कथा चालू होईल। तरी सर्व नागरिकांनी उपस्थित राहून एवढ्या महान जे आपल्याला गुरुजीचं सोलापूर साईड लाभलेले आहेत त्यांचं सगळ्यांनी अवश्य लाभ घ्यावा ही सोलापूरकरांना माझी नम्र विनंती। यावेळी विष्णुदास मुंदडा, भागीरथ खंडेलवाल, पवन किशोर मुंदडा, विनोदजी बाहेती हे सर्व संचालक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत। जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर।